बघा, तसं पाहिलं तर आजवर देवेंद्र फडणवीस हे या वाचाळवीरांना पाठीशी घालत होते, पण आता त्यांच्याच प्रदेशाध्यक्षांनी मित्र हो नमस्कार. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी लढण्यापेक्षा काही नेते हे बघा बोलबच्चनगिरीसाठी आणि म्हणजे अगदी खूप प्रसिद्ध आहेत. आपण तुम्ही आम्ही पाहतो जाणतो आपण असे कितीतरी नेते आपल्याला दिसतात ना हो राजकारणामध्ये. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये बघा कमी अधिक प्रमाणामध्ये हे वाचाळवीर आहेतच ना. एकनाथ शिंदे यांच्या गटात मात्र यांची संख्या जरा जास्त आहे. नाही म्हणायला भारतीय जनता पक्षात सुद्धा काही याची कमी नाही. या नेत्यांना स्वतःच्या प्रतिमेचं तर काहीच नाही आणि पक्षाच्या प्रतिमेशीही यांचं काही देणं घेणं नसतं. अहो, आपल्या वागण्या बोलण्यावर अख्खा महाराष्ट्र फिदी हसतोय, आपली टिंगलटवळी करतोय, याची सुद्धा जाणीव नसते हो या मंडळींना. आणि सोशल मीडियावर तर काय हो, लोक यांच्या अगदी कपडे फाडतात, वस्त्रहरण केलं जातं, आपण पाहतो सोशल मीडियावर. पण यांना मात्र कशाचं काही वाटत नाही का हो आश्चर्य. राजकीय पक्षाची बदनामी होते, पण मग तोच पक्ष यांच्याकडे का बरं दुर्लक्ष करतो. काही नेत्यांना केवळ भुंकण्यासाठी पाळलेलं आहे अशा प्रकारचे आरोप तर अनेकदा होत असतात. पण भारतीय जनता पक्षानं मात्र आता अशा बोलबच्चन नेत्यामुळं पक्ष अडचणीत आल्याची अप्रत्यक्षपणे का होईना पण कबुली दिली आहे. आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण करणारे भाजपातील ते दोन नेते, एक नितेश राणे आणि दुसरे ते गोपीचंद पडळकर. भलेही ते भाजपातील मंत्री किंवा आमदार असतील, पण जनमानसातील त्यांची प्रतिमा काय आहे हे आता काही कोणाला सांगायची गरज उरली आहे का. नितेश राणे हे मंत्री असून सुद्धा समाजामध्ये विषाची पेरणी करतात. ते आणि त्यांचं कुटुंब उठ उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर बोलतात आणि इकडे गोपीचंद पडळकर हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर बोलत सुटलेले असतात. राजकीय टीका टिप्पणी करायला कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही हो. राजकारण आहे, टीका टिप्पणी होणार, केलीही पाहिजे, पण त्याला पातळी हवी. जे काही बोललं जातं ते किती फालतू असतं, किती खालच्या दर्जाचं असतं. आपण याच्यावर या खालच्या पातळीला जाऊन किती बोलतो आहोत. अहो, त्याची म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याची राजकीय उंची किती, आपली किती, याचा विचार हे बोलबच्चन करीत असलेले नेते कधी करतात का. आपण हे करत नसतील, लोक करतात ना हा सगळा विचार. अशा सगळ्या वक्तव्यामुळं भाजपाची प्रतिमा काळवंडून गेलेली आहे. त्याची जाणीव आता भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना झालेली आहे. बहुतेक भाजपानं आजवर या सगळ्या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं, पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आता नवीन रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली ना. आणि मग या बोलबच्चनगिरी करणाऱ्या या वाचाळवीर नेत्यांना ताळ्यावर आणायचं भाजपनं तर त्यांनीही ठरवलंय. अशा नेत्यामुळं पक्षाची अडचण होऊ लागली आणि त्यामुळं काय याची कबुली आज पहिल्यांदाच कदाचित आपल्याला म्हणावं लागेल या चव्हाण यांनी दिली. पण या नेत्यांच्या सैल सुटलेल्या जिव्हांना लगाम लावण्यासाठी त्यांनी सज्जड इशारा दिलेला आहे. नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजपची अडचण तर होते. लोकप्रतिनिधींनी बोलताना शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. नेत्यांनी टीआरपीच्या शर्यतीमध्ये अजिबात अडकू नये असं या चव्हाण यांनी म्हटलं. बघा, तसं पाहिलं तर आजवर देवेंद्र फडणवीस हे या वाचाळवीरांना पाठीशी घालत होते, पण आता त्यांच्याच प्रदेशाध्यक्षांनी या नेत्यांचे कान टोचले आहेत. आता तरी यांच्या जिव्हांना म्हणजे खरं तर सैल सुटलेल्या या जिव्हांना लगाम लागेल का हो, की सागर बंगल्यावर बसलेल्या बापाची आठवण ठेवून बेताल बडबड अशीच पुढे सुरू राहणार. अर्थात येत्या काही दिवसांमध्ये याचे उत्तर मिळणारच आहे. नेत्यांच्या अंगावरणी पडलेली त्यांची ही जी सवय आहे, ही सवय जाईल का हो या कान टोचण्यानं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.